Hello friends, welcome to our channel Easy Learn and Grow. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त अतिशय सुंदर व सोपे मराठी भाषण. कलम नव्हते कायदा नव्हता, कलम नव्हते कायदा नव्हता, तरीही सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा, माझा छत्रपती शिवाजी राजा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम मानाचा मुजरा. आदरणीय प्राचार्य, शिक्षक, उपस्थित सर्व पाहुणे आणि माझ्या सर्व प्रिय मित्रांनो, आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. या जयंती निमित्ताने आपल्या समोर 2 शब्द बोलणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श राजा आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते. महाराजांवर त्यांच्या पालकांचा खूप प्रभाव होता. त्यांची आई जिजाबाई यांनी महाराजांना राजकारण व युद्धाचे प्रशिक्षण दिले. तसेच परकीय शक्तींवर हल्ला करण्यासाठी आवश्यक असलेल्या शस्तीचे प्रशिक्षण दिले. त्यांनी महाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आणि त्यांना युद्धकलेचे शिक्षण दिले. त्यांच्या मनात स्वराज्याची इच्छा निर्माण केली. शिवाजी महाराजांनी वयाच्या फक्त 15व्या वर्षी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. त्यांनी गनिमी कावा या युद्ध पद्धतीचा वापर करून अनेक गड आणि किल्ले जिंकले. मोठ्या शक्तीपेक्षा बुद्धीचा वापर करून त्यांनी अनेक बलाढ्य शत्रूंना पराभूत केले. 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची राज्याभिषेक झाला. त्यांनी आपल्या राज्यात सर्वांना समान न्याय दिला आणि सर्वांशी समान वागणूक ठेवली. त्यांच्या जीवनातील अनेक घटना आजही आपल्याला थरारक वाटतात. जसे की जिवल्लीवर स्वारी, अफजल खानाचा वध, शहस्ती खानाचा पराभव, पुरंदरचा तह आणि आग्र्याहून सुटका. शिवाजी महाराजांच्या काळात लोक आनंदी आणि समृद्ध होते. दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी आजारामुळे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले. शिवजयंतीच्या दिवशी फक्त घोषणाबाजी न करता त्यांच्या विचारांप्रमाणे आपले जीवन जगले पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.